नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 सप्टेंबर 2025. आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी वेगवेगळ्या राज्यांनी सुरू केलेल्या योजना, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 आणि बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सुरू झालेली आहे या संदर्भाची थोडक्यात माहिती. तर या संपूर्ण चालू घडामोडी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी कालचा एक प्रश्न, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी याबद्दलची सविस्तर अशी माहिती दिलेली होती आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर वारंवार वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची टेंडन्सी दिसून येत आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचे आहे. त्यामुळे मागील साहित्य संमेलने ही ऑलरेडी आपण काल पाहिलेली आहेत, तरी थोडक्यात आपण याचा एक आढावा घेऊया. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 साली झाले होते. ते वर्धा या ठिकाणी झाले होते आणि याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023चे अंमळनेर जळगाव या ठिकाणी झालेले होते आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभने. 98वे मराठी साहित्य संमेलन 2024 या वर्षी दिल्ली या ठिकाणी झालेले होते आणि याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर. 2025चे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी होणार आहे आणि याचे अध्यक्ष आता नुकतीच निवड झालेली आहे विश्वास पाटील यांची. आता आपण आजचे दिनविशेष पाहून घेऊया. आज आहे 19 सप्टेंबर. 19 सप्टेंबर 1960 या दिवशी इंडस वॉटर ट्रीटीवर स्वाक्षरी करण्यात आलेली होती आणि ही स्वाक्षरी केलेली होती भारतातर्फे जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानतर्फे अयूब खान यांनी. विद्यार्थी मित्रांनो, बाकी बाजूच्या नकाशात तुम्ही पाहतच आहात की इंडस वॉटर ट्रीटीमध्ये 6 नद्यांच्या वाटपासंदर्भातचा हा करार होता. यातील वरील ज्या 3 नद्या होत्या म्हणजेच इंडस म्हणजेच आपली सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांचं पाणी हे पाकिस्तान वापरण्यावर संमती झालेली होती आणि खालील 3 नद्या ज्या होत्या सतलज, बियास आणि रावी या 3 नद्यांचं मुख्यतः पाणी हे भारत वापरणार होता, यावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती. नुकतेच ऑपरेशन सिंदूर नंतर या इंडस वॉटर ट्रीटीवर आता सध्या तरी स्थगिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा पॉईंट चर्चेचा आहे आणि आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. 19 सप्टेंबर 1960 इंडस वॉटर ट्रीटी. 19 सप्टेंबर 2000 या दिवशी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 69 किलो वजन गटामध्ये ब्रॉन्झ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली होती कर्णम्मा मल्लेश्वरी आणि आजच्या दिवशी या महिलेने इतिहास घडवून भारताचं नाव अगदी अभिमानास्पद असं केलेलं होतं. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे की 69 किलो वजन गटामध्ये ब्रॉन्झ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे कर्णम्मा मल्लेश्वरी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सविस्तर अशा चालू घडामोडीने सुरुवात करूया आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण आज चालू घडामोडी पाहणार आहोत. येथील प्रश्न क्रमांक पहिला आहे, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 कोणत्या संस्थांनी प्रसिद्ध केलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 RBI आणि AEEE, पर्याय क्रमांक 2 BEE आणि सेबी, पर्याय क्रमांक 3 नीती आयोग आणि RBI आणि पर्याय क्रमांक 4 आहे BEE आणि AEEE. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 BEE आणि AEEE. आता आपण राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याचं प्रकाशन हे BEE आणि AEEE या मार्फत केलं जातं. ऑगस्ट 2025 साली म्हणजे या दिवशी राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 हा सादर करण्यात आला आणि यामध्ये फायनान्शियल इयर 2023-2024 याची आकडेवारी आहे. यामध्ये 36 राज्य आणि UT यांचा कव्हरेज करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 66 संकेतके वापरलेली आहेत. यामधील गट आहेत 4, ऊर्जा वापरावर आधारित 4 गट आहेत, गट 1 ते 4 आणि यामध्ये श्रेणी आहेत फ्रंट रनर्स, अचिव्हर्स, कंटेंडर्स आणि ॲस्पिरंट्स. आता या राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024चे महत्त्व काय आहे? तर ऊर्जा बचत आणि खर्च कमी करण्याबाबतचे हा निर्देशांक आहे. पर्यावरण पूरक विकास आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जनामध्ये घट करणे याबाबत हा निर्देशांक दर्शवतो. नेट झिरो 2070 या ध्येयाशी हा संलग्न असून राज्यांमध्ये स्पर्धात्मक सुधारणा करण्यासाठीचा हा निर्देशांक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 गट 1 मध्ये सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 आसाम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मध्ये टॉप परफॉर्मन्स गट 1 मध्ये आहे महाराष्ट्र
गट 2 मध्ये टॉप परफॉर्मन्स आहे आंध्र प्रदेश, गट 3 मध्ये टॉप परफॉर्मन्स आहे आसाम आणि गट 4 मध्ये टॉप परफॉर्मन्स आहे त्रिपुरा. या सर्वांमध्ये फ्रंट रनर आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू. यामध्ये महत्त्वाची प्रगती काय आहे तर 24 राज्यांमध्ये ECBC 2017 लागू करण्यात आलेला आहे. 10 राज्यांमध्ये MSME EE पॉलिसी करण्यात आलेली आहे. 31 राज्यांमध्ये EV पॉलिसी देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये केरळात 74% पंप दक्ष करण्यात आलेले आहेत. सर्व राज्यांकडे SEEAPS हे आहे, त्यामुळे राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्याला याबद्दलचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बिहार, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 आसाम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली. याचा उद्देश होता राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे. प्रत्येक पात्र महिलेला पहिले 10,000 रुपये सुरुवातीला मिळतील आणि व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर 6 महिन्यांनी केलेल्या मूल्यांकनानंतर 2 लाख रुपयापर्यंतची अतिरिक्त मदत देखील यामध्ये करण्यात येते. यामध्ये वयाची अट आहे 18 ते 60 वर्ष. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे. या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तेलंगण, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर याचे योग्य उत्तर आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाते. आता आपण सविस्तरपणे महिलांसाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना पाहूयात. राजश्री योजना ही राजस्थान राज्यामध्ये सुरू आहे. कन्याश्री योजना ही पश्चिम बंगाल, भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक, लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश, लाडली ही दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये, मुख्यमंत्री लाडली योजना ही उत्तर प्रदेश, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना हे बिहारमध्ये, किशोरी शक्ती योजना ओडिशामध्ये, ममता योजना गोव्यामध्ये, सरस्वती योजना छत्तीसगडमध्ये, माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्रामध्ये, नंदादेवी कन्या योजना उत्तराखंडमध्ये आणि लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या योजना आणि त्यांचे राज्य याबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लालू प्रसाद यादव, पर्याय क्रमांक 2 आरिफ मोहम्मद खान, पर्याय क्रमांक 3 तेजस्वी यादव आणि पर्याय क्रमांक 4 नितीश कुमार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नितीश कुमार. सध्या बिहारची निवडणूक आगामी काळामध्ये होणार आहे, यामुळे बिहार राज्य चर्चेमध्ये आहे. थोडक्यात बिहारबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहूया. बिहार राज्याची स्थापना 22 मार्च 1912 या दिवशी झाली. याची राजधानी आहे पटना. बिहार राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, जे JDU पक्षाचे आहेत. बिहारच्या विधान परिषद जागा आहेत 75 आणि विधानसभेच्या जागा आहेत 243. तर राज्यसभेच्या जागा आहेत 16 आणि लोकसभेच्या जागा आहेत 40. बिहार राज्याचे क्षेत्रफळ आहे 98,940 किलोमीटर स्क्वेअर आणि बिहार राज्याची लोकसंख्या आहे 13 कोटीच्या प्लस आहे आणि ही भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्येमध्ये राज्य आहे. 15 नोव्हेंबर 2000 पासून बिहारपासून झारखंड राज्य अस्तित्वात आलेले आहे. आपल्याला ही माहिती देखील असणं गरजेचं आहे की झारखंड राज्य ही बिहार राज्यातून अलग होऊन वेगळे राज्य झालेले आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 140 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 1822 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 261.25 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 130 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 261.25 किलोमीटर. नुकतेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर ही अशी बहुचर्चित अशी रेल्वेगाडी सुरू करण्यात आलेली होती. दिनांक 17 सप्टेंबर रोजी याचं अनावरण करण्यात आलं. अहिल्यानगर ते बीड परळी रेल्वे मार्ग हा आहे. सध्यासाठी अहिल्यानगर ते बीड या मार्गाची
या मार्गावर रेल्वे मार्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि बीड ते परळी या रेल्वे मार्गाचं अजूनही काम चालू असल्यामुळे हा रेल्वे मार्ग अजून सुरू करण्यात आलेला नाही आहे. या रेल्वे मार्गाची एकूण लांबी आहे 261.25 किलोमीटर. बीड ते अहिल्यानगर एकूण अंतर आहे 140 किलोमीटर. जमिनीचे एकूण भूसंपादन हे 1822.168 हेक्टर इतके आहे. रेल्वे खालील एकूण पूल आहेत 130 आणि रेल्वेवरील पूल आहेत 65. मोठ्या पुलांची संख्या आहे 65 आणि छोटे पूल आहेत 302. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये याचं अनावरण कोणत्या दिवशी झालं किंवा याची एकूण लांबी काय आहे, कारण बहुचर्चित असल्यामुळे या रेल्वे मार्गाचा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय सविस्तर अशा चालू घडामोडीवर आधारित आपण आज एक प्रश्न पाहणार आहोत आणि याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नंदादेवी कन्या योजना ही कोणत्या राज्यात राबवली जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 2 पंजाब, पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड आणि पर्याय क्रमांक 4 हरियाणा. तर याचे योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर जे कोणीही याचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देईल त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल आणि ज्यामुळे आपल्याला इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचं योग्य उत्तर तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही एक नवीन प्रयोग केलेला होता की प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण आज चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत. तर याबद्दलचा तुमचा प्रतिसाद कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.